नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजची बातमी अतिशय मन हेलावून टाकणारी आहे. 13 वर्ष जीवनपणी मरण यातना सहन करणारा आणि अंथरुणाला खिळलेला गाझियाबादचा हरीश राणा या तरुणाच्या वेदना अखेर थांबणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हरीशला इच्छा मरणाची म्हणजेच पॅसिव्ह युथनेशियाची परवानगी दिलेली आहे. भारतात इच्छा मरणाची मागणी मान्य झालेला हरीश हा पहिलाच ठरून ठरलेला आहे. हरीशला आता दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया त्याच्या कुटुंबाने अत्यंत गुप्तपणे पार पाडली. त्यांच्या शेजाऱ्यांना किंवा सोसायटीच्या सदस्यांनाही याची माहिती देण्यात आली नाही. एका खाजगी वाहनातून कुटुंबाने हरीशला एम्समध्ये नेलं. अवघा 31 वर्ष हरीश पंजाब विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. 2013 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तो एका पीजी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि त्याला क्वाड्रिप्लेजिया हा आजार झाला. त्याचे संपूर्ण शरीर 100% अपंग झाले. गेल्या 13 वर्षापासून तो व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये होता, म्हणजेच कोणतीही हालचाल नसलेल्या अवस्थेत. जगण्यासाठी त्याच्या गायाला श्वासोच्छवासाची नळी आणि पोटात अन्नाची नळी लावण्यात आली. 13 वर्ष उलटूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आपल्या मुलाच्या या असह्य यातना आई वडिलांना पाहवल्या नाहीत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर 11 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. हरीशचे वडील अशोक राणा यांनी भरल्या डोळ्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. ते म्हणाले, आमचा मुलगा कुठेही असू, आम्ही त्याला कधीही विसरणार नाही. ज्यांनी आम्हाला या प्रवासात साथ दिली त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. या दरम्यान सोशल मीडियावर एक 22 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो प्रत्येकाला भावुक करत आहे. राणा कुटुंब प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवाराशी जोडलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुटुंबाशी जोडलेल्या एका दिदी हरीशच्या कपाळावर टिळा लावताना दिसत आहे. टिळा लावल्यानंतर त्या हरीशला म्हणतात, सबको माफ करते हुए और सबसे माफी मागते हुए अब जाओ ठीक है. दिदीचा स्पर्श होताच हरीश निष्पाप चेहऱ्याने डोळ्याची उघडझाप करतो आणि त्याचे ओठही थरथरतात. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत. एम्स रुग्णालयातील प्रक्रियेनंतर आता हरीशची लाईफ सपोर्ट सिस्टीम कायमची काढून टाकली जाईल. 13 वर्षाचा हा वेदनादायी संघर्ष आता एका शांततेकडे वाटचाल करत आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया यावर नक्कीच कळवा.